सो हे गाईज वेलकम टू माय व्लॉग. गाईज आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे, कारण आज राणीचा बड्डे आहे आणि आज राणीचा बड्डे कशाप्रकारे आपण सेलिब्रेट करणार आहे तर या व्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि आज तिची रिॲक्शन कशी असणार आहे हे तुम्हाला बघायला भेटेल या व्लॉगमध्ये. आपला व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, खूप मजा येणार आहे. आणि आपण तयारी वगैरे केलेली आहे, तिला अजूनपर्यंत माहिती नाही, पण आपण तिला खूप मोठा सरप्राईज देणार आहे आणि ती आता वरती तयारी वगैरे करायला लागलेली आहे. तर बघूया आता आम्ही आता चाललेला आहे थिएटरला. कुठला मूवी बघणार आहेत? हा डकेट. तर गाईज आपण डकेट पिक्चर बघणार आहेत आज. चलो गाईज. गाइस हमें फाइनल आता पोहोचलेले आहेत थिएटरला. आएगा अगर आम्ही थिएटर में पोहोच गए आपण. गाइस ते बघा थिएटरला आम्ही आता सध्या पोहोचलेले आहेत. आता अजून तिकीट वगैरे नाही काढलेलं, आपण तिकीट वगैरे काढून घेऊया. आणि आता 2:30 शिवाय आणि 2च मिनटं बाकी आहेत. जरा पटापट जाऊया आतमध्ये. चलो. हा किती नंबर दिला? 3 नंबर. तर गाइस अपना पिक्चर वगैरे चालू झाला आहे बघा. मस्त पिक्चर वगैरे चालू झाला आहे. ये सिर्फ तुम्हारा बर्थडे ही नहीं है, उससे भी कहीं ज्यादा स्पेशल है मेरे लिए, क्योंकि इसी दिन तुम जो इस दुनिया में आए और फिर एक दिन आकर मेरी ही दुनिया बन गई. ये मेरी छोटी सी दुनिया जो बस तुमसे पूरी हुई है. बस तुम खुश रहो हमेशा, उसी से तो ये दुनिया चलती है. जो भी ख्वाहिशें हैं तुम्हारी, मुझे ही तो पूरी करना है. तुम्हारे साथ है. Happy birthday to you. Happy birthday dear madam. Happy birthday. कसं वाटला? वीडियो बना दिला. हा कसं वाटते? यस तुम्ही आता बघू शकता. आता राणीचे इथे आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहेत. आता आपण केक वगैरे आणलेलं आहे. आता ते स्टाफ वगैरे आहेत आपल्या जोडीला, ते येणार आहेत केक कटिंग करायला, कारण की माझ्या जोडीला कोणच आलेलं नाही. तर सध्या आता ते स्टाफ वगैरे आहेत, तेच माझ्या जोडीला आता राणीचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट करणार आहेत. तुम्ही बघू शकता आता केक वगैरे आणलेला आहे. ऑन आहे ना? जसं तुम्ही बघू शकता तिला हवा होता जसा तसाच मी केक सुद्धा घेऊन आलेला आहे बघा. खेचू असं पकडू. जसं तुम्ही बघू शकता आता तिने आपण जे केकवर नाव सांगितलेलं पहिल्यापासून, तर मग गुडिया नाव टाकलेलं आहे बघा. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण केक बनवलेला आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर गुडिया. हॅपी बर्थडे टू यू. अरे आधी त्याच्या हाताने खा. हा काय नाही समजलं. काय नाही समजलं? कसं वाटलं पण तुला खरं सांग, सरप्राईज कसं वाटलं? रडकुंडीला आली होती मी. कशाला आलेली? रडकुंडीला आली होती. गाईज रिॲक्शन बघितलं असेल तुम्ही हिचं कसं झालेला. काय का रडकुंडी का आई थी. गल्या कैसा लगा? काय का कसं वाटलं? आता निघाल्यात आपण खरी. मॅचिंग झालेत ना वन साईड. गाईस आता राणीला पाठवलेलं बाहेर. मी सध्या घरी आलेला आहे, कारण भरपूर टाइम झालेला आहे. 7 वाजून गेलेले आहेत आणि आपला पिक्चर वगैरे संपला. राणीला आता पप्पाजवळ पाठवलेलं आहे मी, म्हणजे अर्नालाच पाठवलेलं आहे. आणि मी आता त्यांच्या घरी आता सरप्राईज आहे तिला, कारण ना फुग्याचं डेकोरेशन वगैरे करायला कोणच नाही. यश वगैरे आलेलं नाही, सध्या कामावर गेलेलं आहे यश वगैरे. आदर्शसुद्धा बरं नाही, त्यासाठी कोण लवकर यायला भेटलं नाही त्याला. तर आम्हाला डेकोरेशन वगैरे बनवायचं होतं, सरप्राईज द्यायचं होतं. पण सध्या आता मी स्वतः बनवतो. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये
पूर्ण डिझाईन बनवणार आहे घरी बघा. फुग्याचं पूर्ण डेकोरेशन आपण बनवणार आहे. आपण फुगे वगैरे फुगून घेतलेले आहेत. घाईमध्ये मी फुगे वगैरे फुगून घेतलेले आहे. पण ॲक्च्युली काय झालं की मला दाखवायला भेटलं नाही त्यासाठी. पण तुम्हाला मी दाखवतो, पुढे कंटिन्यू राहा, खूप मजा येणार आहे. आता मी त्याच्यासाठी गिफ्ट वगैरे पॅक करायला दिलेले आहेत. ते सुद्धा आपण मला तरी वाटते अर्धा एक तासामध्ये आपल्याला येणार आहेत. आणि तिच्या मम्मीनी, राणीच्या मम्मीनी सध्या तरी आता जेवणाची ऑर्डर वगैरे केलेली आहे. आता ते सुद्धा येणार आहेत. तेही तुम्हाला दाखवतात आणि तिचं रिॲक्शन दाखवते आल्यावर कशा प्रकारे आपण घरामध्ये केक सुद्धा कापणार आहेत. रात्री सुद्धा कापलेला, दुपारी सुद्धा कापला, आता संध्याकाळी सुद्धा आपण वेगळं डेकोरेशन करून मस्त केक कापणार आहेत. आपल्या ब्लॉगवर नवीन असाल तर आपल्या ब्लॉगला, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. आणि व्हिडिओ कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला भेटूया पुढे, कंटिन्यू राहा. मी तुम्हाला दाखवत आहे अजून काय होणार आहे, तिला कशा प्रकारे अजून सरप्राईज भेटणार आहे. चलो तर काही आता आपण डेकोरेशन वगैरे बनवलेलं आहे मस्तपैकी. आणि तुम्हाला दाखवतो डेकोरेशन कोणी बनवलेलं आहे. बघा त्यांनी डेकोरेशन वगैरे बनवलेलं आहे मस्त. आणि कशा प्रकारे डेकोरेशन बनवलं आहे तुम्ही बघू शकता. मस्त आपण झालर विलर लावले पाठीमागे बघा. पूर्ण फुगे वगैरे आपण फुगून ठेवलेले आहेत. आजूबाजूला इकडे साईडला सुद्धा आपण भिंतीला लावले आहेत फुगे मस्त असे. आणि डिझाईन बनवलेले आहे. मागच्या साईडची बॅकग्राऊंड मस्त आपण बनवलेलं आहे. आणि आपण हॅपी बर्थडे नाव वगैरे चिटकून वगैरे घेतलेलं आहे. आता काही चला आता बर्थडे सेलिब्रेट करणार म्हणजे आपण टेबल वगैरे बघा. टेबलावर आपण केक वगैरे ठेवणार आहे. टेबल इकडे घेणार आहे. साफसफाई चालवली आहे गाईस. तर तुम्ही बघू शकता आता आपण आता केक वगैरे आणलेला आहे. तसे बघा आपण मी हा केक आणलेला आणि त्याच्या मम्मीनी बघ आणि बघा राणी कशी दिसते तुम्ही बघू शकता. कशी वाटते? काय ऐकून घेतेस त्याचं? केदार, आता या विषयावर बोलण्याची ही वेळ नाहीये. मस्त आहे ना. लवकरात लवकर कोर्टात पोहोचणं गरजेचं आहे. या चला. दादा ह्याचं नाव काय? माहित ना मला. कनेक्ट कर ना. बघ कोणतरी असेल त्याला कनेक्ट कर. तुम्ही बघू शकता आता राणीचे आत्याच्याने वगैरे आलेले आहेत. पप्पा वगैरे सर्वांनी तयारी वगैरे केलेली आहे. मी सुद्धा तयारी केलेली आहे. आपला कटिंग वगैरे केक करणार तुम्ही बघू शकता. पुन्हा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर, हॅपी बर्थडे टू यू. दिवस यो वाढदिवस, पुन्हा पुन्हा हा दिवस यो वाढदिवस. तू हसत खेळत राहा हीच आमची प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राणी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अभी दुसरा गिफ्ट भरपूर गिफ्ट भेटलेत. हे माझी गिफ्ट, हे माझी गिफ्ट काय का. हे मला नको, हे तुला घे, मला दे. तुला अशीच हवी होती ना काय का. हा काय बोलते. मला जी हवी होती तीच मी आणली. साईज बस साईज छोटी आहे. चल एक साईज उद्या काढून. गाईस आपला केक कटिंग वगैरे करून सर्व झालेला आहे. फुगे वगैरे आपण फोडणार आहेत मस्त. चला गाईस भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.